वारीची खरी दगदग ही फक्त तेच लोक समजू शकताय ज्या लोकांना वारीमध्ये आल्याच्या नंतर ऍक्च्युअल मध्ये काय चालू आहे त्यांना माहिती असतं। याच्यामध्ये पायी चालणारे वारकरी आहे, याच्यामध्ये व्यापारी वर्ग आहे, याच्यामध्ये टाळकरी आहेत, मृदुंग वादक आहे, स्वतः दिंडी चालक असतात आणि दिंडी असते। आणि ह्या सगळ्या दिंड्या प्रत्येक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणाहून निघत असते दरवर्षी पंढरपूरच्या वारीच्या दिशेने। हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल। आता ह्या भानगडीमध्ये प्रॉब्लेम काय असतो, ज्या मोठमोठ्या दिंड्या आहेत म्हणजे जसं की माऊलीची दिंडी आहे, शेगावची गजानन महाराजांची दिंडी आहे, मुक्ताईची दिंडी आहे आणि त्याच्यानंतर आपली तुकाराम महाराजाची दिंडी आहे। ह्या अशा मोठमोठ्या दिंड्या ज्यावेळेस निघतात ना, तर त्या दिंड्यामध्ये हे असे छोटे छोटे व्यापारी लोक पूर्ण जिथं जिथं दिंडी थांबत असते त्या ठिकाणी त्यांच्या दुकानं लावतात आणि ह्या दुकानातून ते त्यांचं पोट भरण्याचं काम करतात, उदरनिर्वाहन करतात। आता याच्यामध्ये बघा कसं असतं, हे लोक ज्या गावच्या दिंडी सोबत असतात त्या गावपासून त्यांचं गावाचं अंतर किमान 400 ते 500 किलोमीटर असतं आणि ते तिथपर्यंत येऊन त्या दिंडी बरोबर पंढरपूर पर्यंत पायी दिंडी बरोबर चालतच राहतात। म्हणजे त्यांचा जो प्रवास आहे पूर्ण घरून इथपर्यंत येण्याचा, इथून दिंडी सोबत पंढरपूर पर्यंत जाण्याचा आणि पंढरपूर पासून पुन्हा त्यांच्या घरापर्यंत जाण्याचा हा प्रवास 1000-1200 किलोमीटरचा म्हणजे प्रत्येकाला जरी सोपा वाटत असला तरी त्यांच्यासाठी तो प्रवास बिलकुल पण सोपा नाहीये। आणि मग या सगळ्या परिस्थितीतून ह्या लोकांना खूप अशा परिस्थितीला सामना जावं लागतं। म्हणजे पावसाचा प्रॉब्लेम असू द्या, पोलीस प्रशासनाचा प्रॉब्लेम असू द्या किंवा मग दिंडी चालकाचा किंवा अदर जे लोक असतात, स्थानिक काही दुकानदार लोक असतात, तेही कधी कधी या लोकांना दुकान लावण्यास मनाई करतात। परंतु ते तितक्यावरती कधी हार मानत नाही। जसं तू हार मानतोस कुठल्याही गोष्टीला कारण तुझ्यामध्ये आळस भरलेला आहे, तसं त्यांची गोष्ट कधीच नसते। आता बघा या ठिकाणी माझ्या पाठीमागनं श्री गजानन महाराज श्री क्षेत्र शेगाव यांचा पायी दिंडी सोहळा चालू आहे आणि आमच्या पाठीमागही सध्या 30 दिंडी आहे आणि या ठिकाणी आम्ही सध्या आहोत रिसोड तालुक्यामध्ये, वाशिम जिल्हा। या ठिकाणाहून ही दिंडी चालत राहणार पंढरपूरच्या दिशेने आणि त्याच ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सर्व व्यापारी वर्ग ज्या ठिकाणी दुकान लावायला। तर या ठिकाणी ज्यावेळेस हे लोक येतात त्यांना पोलीस प्रशासन सुद्धा परेशान करतं। ही गोष्ट प्रत्येक जणाच्या लक्षात नाहीये, पण जो कष्ट करणारा असतो त्याची एकच गोष्ट लक्षात असते की मी आलेलो कामासाठी आहे आणि मी शेवटपर्यंत कामच करत राहणार, मी टाइमपास करण्यासाठी आलेलो नाही। त्याच्या मागे त्याची फॅमिली, त्याच्या पूर्ण जिम्मेदाऱ्या असतात आणि त्या जिम्मेदाऱ्या तो पूर्ण करण्याच्या फिरतमध्ये असतो। म्हणजे आपल्याला आळस कुठपर्यंत करायचा ही गोष्ट जर आपण विचार केला ना तर आपण घरातच राहणार आहोत। आळशीपणा आपल्याला सर्वात जास्त आळशी बनवतो। त्यामुळे ह्या लोकांकडून आपण शिकलो पाहिजे। पाऊस असो, ऊन असो, वारा असो, पोलीस प्रशासनाचा त्रास असो किंवा कुठलीही गोष्ट असो, या सगळ्या गोष्टी यांच्यासाठी खूप म्हणजे खूप अवघड असू नये, त्या पूर्णपणे त्यांच्या हिमतीवरती त्या गोष्टी सॉल्व्ह करतात। बघा ही छोटीशी गोष्ट ह्या व्यापाऱ्यांची आहे, परंतु त्यांच्यामध्ये ती करण्याची धमक आहे म्हणून ते लोक एवढं लांब आलेले आहेत। आणि एक साधी गोष्ट नाही, आपल्याला जरी आज वाटत असलं की काय आहे व्यापार आहे, येड्यावाने दुकानं लावतात, असं काही नाही। ते ज्या वेळेस व्यवसाय चालू करतात तर एका दिवसाला किमान 20 ते 25 हजार रुपये धंदा करतात। त्यांचा निव्वळ प्रॉफिट खर्च सोडून 40% जरी पकडलंच ना तरी तुझ्या 4 महिन्याचा पगार त्यांच्या एका दिवसामध्ये येऊन बसतो। त्यामुळे एक गोष्ट बिझनेसला छोटं समजणाऱ्यांसाठी ही स्टोरी अजिबात नाहीये। ही स्टोरी त्या व्यक्तीसाठी आहे ज्याला करायचंय पण तो कारण शोधतोय। मग त्यांनी ह्या लोकांकडे बघितलं पाहिजे। कारण आहे झिरो, तुझ्याकडं जर तुला कारण द्यायचं ठरलेलं आहे तर तू काहीच करू शकत नाही आणि जर तुला कारण द्यायचं नसलं तर नक्कीच तू हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुझ्यामध्ये काही ना काहीतरी बदल होईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नको, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।